नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 7वीच्या वर्गात विज्ञानाच्या तासाला आपण प्रकरण सुरू केलेलं होतं, नैसर्गिक संसाधने आणि त्यांचे गुणधर्म किंवा नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म. हे तिसरं प्रकरण आहे, ते आपण सुरुवात केलेले आहेत. ह्या नैसर्गिक संसाधनामध्ये आपण सुरुवातीला हवा बघितलं, त्याच्यानंतर पाणी बघितले. आता ह्याच्यापुढे आपण बघणार आहोत मृदा किंवा आता मृदेचे गुणधर्म आपण बघणार आहोत. रंग हा मृदेचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. अनेक प्रक्रियांचा परिणाम होऊन मातीला रंग प्राप्त होतो. जमिनीच्या पृष्ठभागाची म्हणजेच मृदेची रंगछटा खालच्या थराच्या रंगछटेपेक्षा गडद असते. मृदा वेगवेगळ्या रंगाची असते, जसे काळी, लाल, तांबूस, पिवळी, राखाडी. मृदेचे रंग जमिनीचे वर्गीकरण करण्याकरता उपयोगी पडतात. तसेच जमिनीचे अनेक गुणधर्म दाखवण्यात अप्रत्यक्षपणे उपयोगी ठरतात. अशा प्रकारे मृदेच्या रंगावरून तिचा कस किंवा सुपीकता, पाण्याचा निचरा, पाणी धरून ठेवण्याची क्षमता याबाबत स्पष्टता येते. मृदेचा रंग तिच्या पोतावर, जैव घटकावर तसेच लोह, चुना अशा रासायनिक घटकांवर अवलंबून असतो. आता इथे आपण मृदेचे गुणधर्म बघत आहोत. त्याच्यातला सुरुवातीचा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजेच मृदेचा रंग. मृदेच्या रंगावरून मृदेची क्वालिटी कळत असते. मृदेचे आता आपण आपल्या आसपास बरेचसे रंग बघतो, जसं काही काळी माती असते, काही लाल माती असते, काही तांबूस माती असते. बऱ्याच कलरचे जे काही माती आहेत ते आपल्याला आसपास आढळतात. कधीकधी आपण आपल्या गावाच्या किंवा जंगलाच्या एखाद्या भागामध्ये गेलो तर तिथे पांढऱ्या कलरची सुद्धा माती आपल्याला आढळते किंवा निळ्या कलरची सुद्धा माती आढळते. मातीमध्ये जेवढे घटक मिक्स झालेले असतात त्याच्यावरून मातीचा जो काही रंग आहे तो रंग तयार होत असतो. थोडक्यात मातीच्या रंगावरून आपल्याला कळतं की त्या मातीमध्ये कोणते घटक आहेत. जसे लालसर माती जर असेल तर त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं. अशा पद्धतीने आपल्याला मृदेमध्ये नेमके कोणते घटक आहेत ते सांगता येऊ शकतं. त्याच्याशिवाय मातीचे काही गुणधर्म आहे. मातीचं पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे ती असते. जसं आपली चिकण माती असते त्याच्यामध्ये भरपूर पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते. तर वाळू किंवा रेती असते त्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. त्याच्यावरती पाणी ओतलं तर सहज वाहून जातं. पण आपली जी काही भाताची शेतं असतात त्या भाताच्या शेतामध्ये पाणी तसंच साचून राहतं, कारण की ते आतमध्ये जात नाही. तिथेच ती जी आहे ती क्षमता आहे पाणी धरून ठेवण्याची, साठवण्याची, ती त्याच्यामध्ये जास्त असते. इथे आपल्याला एक प्रयोग सांगितलेला आहे. साहित्य: 3 मोजपात्रे, काचेची 3 नरसाळी, गाळण कागद, बारीक वाळू, जाड वाळू, कुंडीतील माती इत्यादी. काचेच्या 3 नरसाळ्यामध्ये गाळण कागद बसवा. या कागदापैकी एकावर वाळू, दुसऱ्यावर रेताड माती, तिसऱ्या क्रमांकावर चिकण माती समान प्रमाणात भरा. प्रत्येक नरसाळ्यात सम प्रमाणात पाणी घाला व खाली ठेवलेल्या प्रत्येक मोजपात्रात किती पाणी जमा होते ते पहा. यावरून तुम्ही काय निष्कर्ष काढाल? काय निष्कर्ष काढू शकतो? तर अर्थातच आत्ता मी तुम्हाला म्हटलं त्या पद्धतीने वाळू जी असते त्या वाळूमध्ये आपण पाणी ओतलं, जसं नरसाळ्यामध्ये तुम्हाला म्हटलेलं आहे. ते पाणी जर ओतलं तर ते वाळूमध्ये, त्या रेतीमध्ये पाणी थांबतच नाही, ते सहज निघून जातं. त्याच्यामुळे मध्ये जे आपण पाणी ओततो ते लगेच निघून जाईल, खाली नरसाळ्यामध्ये जमा होईल. दुसरे आहे रेताड माती किंवा आपण आपल्याकडे त्याला मुरुम म्हणतो. तो जो मुरुम आहे तो घेतला आणि त्याच्यामध्ये पाणी ओतलं तर ते काही पाणी आहे ते मुरुमामध्ये साठून राहतं आणि काही पाणी मग जे जादाचं पाणी आहे ते त्या नरसाळ्यामध्ये खाली पडतं. म्हणजेच त्या मानाने इथे कमी पाणी आपल्याला दिसतं. मात्र तिसरं जे नरसाळं आहे त्याच्यामध्ये खूप कमी पाणी आपल्याला दिसेल, कारण की चिकण मातीची क्षमता खूप जास्त असते. जेव्हा आपण पाणी ओततो ते सगळं पाणी त्या चिकण मातीच्या इथे साठून राहतं. खाली नरसाळ्यामध्ये पाणी पडत नाही किंवा पडलं तरी फार कमी प्रमाणात पडतं. अर्थात ज्याच्यामध्ये वाळू किंवा रेती आहे तिथे खूप जास्त प्रमाणात पाणी आपल्याला दिसतं त्या नरसाळ्यामध्ये, आणि जे मुरुम किंवा रेताड माती आहे तिथे जरा कमी पाणी असतं. तर चिकण मातीच्या इथे खूपच कमी पाणी असतं. का कमी पाणी असतं? कारण की सगळं पाणी चिकण मातीने आपल्यामध्ये सामावून घेतलेलं असतं, साठवून घेतलेलं असतं. त्याच्यामुळे ते पाणी बाहेर पडत नाही. त्याच्यामुळे त्या नरसाळ्यामध्ये कमी पाणी आपल्याला दिसतं. पुढे आपल्याला बघायचं आहे मातीचा पोत.
मृदेतील विविध आकारमानाच्या कणांच्या प्रमाणावर मृदेचा पोत ठरतो. त्या आधारे मृदेचे पुढील प्रकार बनतात. रेताड मृदा. रेताड मृदेत वाळूचे मोठ्या प्रमाणात कणांचे प्रमाण अधिक असते. यातून पाण्याचा जलद निचरा होतो. अशी मृदा मशागत करण्यासाठी फार सोपी असते. यातील वाळूंचे कण सिलिकॉन डायऑक्साईड या खनिजांचे बनलेले असतात. ते पाण्यात न विरघळणारे असल्याने या मृदेची अन्नद्रव्ये पुरवण्याची क्षमता खूपच कमी असते. रेताड मृदा जी आहे त्याच्यामध्ये म्हटलं त्या पद्धतीने रेती किंवा वाळूचे कण असतात मोठ्या प्रमाणावरती. त्याच्यामुळे ते एकमेकांना घट्ट अशी ती माती नसते, ती वाळू नसते, ती भुसभुशीत असते. त्याच्यामुळे त्याची मशागत करायची असली म्हणजे ती खणायची असली तर सहज आपण खणू शकतो. पण सहज खणू शकत असलो तरी त्याच्यामध्ये आपण पिकं लावू शकत नाही. का नाही लावू शकत? कारण की त्याच्यामध्ये अन्नद्रव्य फार कमी प्रमाणावर असतात. त्याच्यामध्ये अन्नद्रव्य साठून राहतच नाही. जे त्याच्यामध्ये टाकलं, जसं आपण पाणी टाकतो ते सहज वाहून जातं, तसं ते जे त्याच्यामध्ये पडलं ते सहज साईडला होतं, बाजूला होतं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये साठून राहत नाही. म्हणून अन्नद्रव्यसुद्धा साठून राहत नाही किंवा खूप कमी प्रमाणात साठतात. त्याच्यामुळे तिथे आपण कोणतंही पीक घेऊ शकत नाही. चांगलं पीक येत नाही तिथे. दुसरं आहे पोयटा मृदा. पोयटा मृदेतील कणांचा आकार मध्यम असतो. पोयटा मृदायुक्त जमिनी रेताड जमिनीप्रमाणे मशागत करण्यास सोप्या नसतात, परंतु चिकणमातीच्या जमिनीप्रमाणे मशागत करण्यास जडही नाहीत. या मृदेत जैव घटक मोठ्या प्रमाणावर असतात. या मृदेची अन्नद्रव्ये पुरवण्याची क्षमता खूप जास्त असते. या मृदेला गाळाची मृदा असे म्हणतात. दुसरी आहे पोयटा मृदा. पोयटा मृदा म्हणजे काय असतं? ती मृदा आहे ती गाळ जो म्हणजे नद्यांनी वगैरे ओढ्यांनी जो काही माती वाहून आणलेली असते ती एका विशिष्ट ठिकाणी जमा होते. अशा पद्धतीची ती मृदा असते. ती रेतीप्रमाणे जरी नसली तरीसुद्धा ती थोडीशी मध्यम प्रकारची असते मृदा. त्याच्यामध्ये काही प्रमाणात अन्नद्रव्ये वगैरे असतात. इथे म्हटलं त्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर अन्नद्रव्ये असतात. का मोठ्या प्रमाणावरती असतात? तर नदी किंवा ओढे यांनी ती माती वेगवेगळ्या ठिकाणाहून वाहून आणलेली असतात. तसंच सोबत नदीच्या पाण्याबरोबरसुद्धा बरेचसे पोषक द्रव्ये किंवा चांगले पदार्थ वाहून आणलेले असतात. ते सगळे ह्या मातीमध्ये मिक्स झालेले असतात. त्याच्यामुळे इथे अन्नद्रव्ये मोठ्या प्रमाणावरती असतात. म्हणून इथे जे काही पीक आहे त्याचं पोषण चांगल्या पद्धतीने होऊ शकते. ह्या मृदेला गाळाची मृदा असे सुद्धा म्हणतात. तिसरे आहे चिकण मृदा. या मृदेमध्ये मातीच्या सूक्ष्म कणांचे प्रमाण सर्वाधिक असते. चिकण मातीच्या कणांना स्पर्श केला तर ते गुळगुळीत लागतात. चिकण मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असते. आता ही जी चिकण माती आहे हे चिकण मातीचं काय होतं तर तिचे जे कण आहेत ते कण खूप छोटे असतात. जसं आपल्या घरामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याकडे पीठ असतं. पिठाचे कण कसे असतात? खूप छोटे असतात. त्याच्यामुळे आपण त्याला स्पर्श केला तर ते आपल्याला सॉफ्ट जाणवतं. त्या पद्धतीने चिकण मातीचे कणसुद्धा खूप छोटे असतात. त्याच्यामुळे ते असे गच्च एकमेकांना चिकटतात. ते जसं पीठ आहे ते जर आवलं केल्यानंतर गच्च एकमेकांना चिकटतं, त्याचा एक लगदा तयार होतो. तसंच चिकण मातीच्या कणांचं आहे ते गच्च एकमेकांना चिकटतात. त्याच्यामुळे काय होतं की त्याचं पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते ती खूप प्रचंड वाढते. त्याच्यामुळे त्याच्या चिकण मातीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाणी साठून राहते. पाणी साठून राहणे हा चिकण मातीचा एक गुणधर्म आहे. चिकण मृदेला मशागतीला जड मृदा असे का म्हणतात? रेताळ मृदेला मशागतीसाठी हलकी मृदा असे का म्हणतात? पोयटा मृदेला जलसंधारण क्षमता कशी असते? कोणती मृदा पिकांसाठी योग्य आहे आणि का? हे काही प्रश्न विचारलेले आहेत. अर्थातच आपण तिथे जाऊन त्या मृदेचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की चिकण मातीला मशागतीसाठी जड असं का म्हणतात. अर्थात आपल्यापैकी बरेचशी लोक शेतकरी आहेत. त्याच्यामुळे आपण बघतो, आपण जेव्हा शेतामध्ये जातो नांगरणी करायला तेव्हा चिकण माती जी असते त्या शेतामध्ये आपण नांगर घातला तर ते जे आपण नांगरणे म्हणतो किंवा खणणे म्हणतो ते खणताना आपल्याला तिथे त्रास होतो. कारण की ती मृदा घट्ट असते, चिकट असते ती.
त्याच्यामधून सहज नांगर आरपार जात नाही, त्याला खूप आपल्याला ताकद लावावी लागते, खूप मेहनत करावी लागते त्याच्यामुळे आपल्याला मशागतीसाठी जड असं म्हणतात. तर रेताळ जी मृदा असते ती थोडीशी हलकी असते म्हणजे सहज आपण त्याच्यामध्ये नांगर घातला तर सहज ती खणली जाऊ शकते, सहज तिथे आपल्याला शेती करता येऊ शकते. ती मशागतीसाठी हलकी मृदा असं म्हणतात. पोयटा मृदेची जलसंधारण क्षमता कशी असते, म्हणजे पोयटा मृदेमध्ये पाणी कसं साठवू शकतं. अर्थातच चिकण मातीपेक्षा थोडंसं पाणी कमी साठतं तिथे, पण त्या पोयटा मृदेची सुद्धा पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली असते. कोणती मृदा पिकासाठी योग्य आणि का. जी मृदा भुसभुशीत असते म्हणजे सहज ज्याची मशागत करता येऊ शकते, सहज जी खणता येऊ शकते, अशा पद्धतीची मृदा आहे ती पिकांसाठी चांगली असते. कारण की ती भुसभुशीत असते, त्याच्यामध्ये हवासुद्धा खेळती राहते, त्याच्यानंतर पाणीसुद्धा आपल्याला व्यवस्थित देता येऊ शकतं, पोषणद्रव्येसुद्धा तिथे चांगली असतात. त्याच्यामुळे पिकांसाठी अशी भुसभुशीत चांगली मृदा आपल्याला योग्य आहे, शेती करण्यासाठी योग्य असते. आता मृदेची रचना. मृदेतील कणांच्या रचनेनुसार स्तरीय कणस्वरूप, स्तंभाकार व ठोकळ्यांच्या स्वरूपात मृदांची रचना आढळून येते. वेगवेगळ्या प्रकारची मृदे जी असते ती आपल्याला इथे चित्रामध्ये सुद्धा दाखवलेली आहे. काही मृदा आहे ती कणस्वरूप असते. कणस्वरूप म्हणजे रेती असते, ती रेती कशी असते, कणस्वरूप असते, कणाकणांची असते, वाळू. काही रचना स्तरीय असते. स्तरीय असते म्हणजे त्यांचे प्लेट्स सारखे झालेले असतात, म्हणजे थरावर थर अशा पद्धतीने तयार झालेले असते. साधारणतः डोंगराच्या ठिकाणी वगैरे आपण गेल्यानंतर डोंगर कड्याला वगैरे अशी मृदा आपल्याला दिसते, किंवा एखाद्या ठिकाणी मोठा खड्डा खणलेला असेल त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अशी स्तरीय मृदा दिसते. बहुतेक करून आपण ज्याला म्हणतो पोयटा ही मृदा या पद्धतीने आढळते. कारण की जो नदीने जे काही माती आणलेली असते त्यांचा एक थर तयार झालेला असतो, काही कालावधीनंतर दुसरी माती आणलेली असतं त्याचा दुसरा थर तयार होतो, आणि मग असे थरावर थर तयार होतात. काही मृदा आहे स्तंभाकार, काही ठोकळ्यांच्या स्वरूपात. ह्या पद्धतीने चिकण माती जी आहे ती साधारणतः आपल्याला अशा पद्धतीने ठोकळ्यांच्या स्वरूपात आढळते. उन्हाळ्यात वगैरे त्याचे ठोकळेसारखे झालेले दिसतात, म्हणजे भेगा एक भाग सारखे त्यांची झालेले आपल्याला आढळतात. मृदा रचनेचे महत्त्व. मृदेच्या रचनेवर जमिनीची सुपीकता अवलंबून असते. चांगल्या रचनेमुळे खालीलप्रमाणे फायदे होतात. मुळांना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होतो, पाण्याचा निचरा चांगला होतो, त्यामुळे वनस्पतींच्या मुळांची वाढ योग्य होते. आता मी म्हटलं त्या पद्धतीने मृदा जर भुसभुशीत चांगली असली तर त्याच्यामध्ये हवा खेळती राहते, म्हणजेच ऑक्सिजन वगैरे जमिनीच्या आतमध्ये सहज जाऊ शकतो. पाण्याचा निचरा चांगला होतो, म्हणजे नुसती पाणी पकडून ठेवण्यात पण काही फायदा नाही. मग तसंच पाणी शिल्लक राहिले तर मग ती काही झाडं वेली असतात किंवा पिकं असतात ती कुजायला सुरुवात होतात. त्याच्यामुळे ठराविक कालावधीनंतर पाणी निघून जाणेसुद्धा गरजेचं आहे, म्हणजे पाण्याचा निचरा होणेसुद्धा गरजेचं आहे. आणि मग असं होत असेल तर वनस्पतींची, झाडांची किंवा रोपांची वाढसुद्धा चांगली होते. अशा पद्धतीची जी काही जमीन आहे ती पीक घेण्यासाठी चांगली असतात. मृदेचे आता उपयोग आपण बघूया. वनस्पती संवर्धन, वनस्पतींची वाढ करणे, म्हणजेच मातीचे उपयोग आहे त्या महत्त्वाचा उपयोग म्हणजे झाडं लावणे. झाडं कशामध्ये जगतात, अर्थातच मातीमध्येच जगतात. त्याच्यामुळे झाडं लावणे किंवा पीक घेणे किंवा वनस्पती वाढवणे ह्या सगळ्या गोष्टी मातीमुळेच होतात. त्याच्यामुळे मातीचा हा सुद्धा एक उपयोग आहे तो आपण इथे सांगू शकतो. जलसंधारण, मृदा पाणी धरून ठेवते, यामुळे बंधारे, तळी या माध्यमातून पाण्याचा आपल्याला 12ही महिने उपयोग करता येतो. जलसंधारण, ज्या ठिकाणची मृदा म्हणजे माती चांगलं पाणी पकडून ठेवतं त्या ठिकाणी पाणी साठून राहतं, आणि हे जे पाणी आहे ते आपण वर्षभर वापरतो. जुन्या काळात वगैरे अशा पद्धतीचे मोठे बांध वगैरे जे असतील ते सुद्धा मातीचे बांधलेले असायचे, आणि मग त्या बांधांमुळे पाणी साठून राहायचं, ते लोक वर्षभर वापरायचे. आपल्या इथे जवळ आसपास नाशिकच्या इथे सुद्धा मातीचा एक बंधारा आहे किंवा मातीचं एक धरण आहे. ते कोणतं धरण आहे त्याचं इंटरनेटवरती तुम्ही सर्च करायचं आहे, ते धरणाचं नाव वगैरे माहिती, फोटो वगैरे मिळवायचे आहेत. ते एक मातीचं जुनं एक धरण आहे, पाणी साठवून ठेवण्यासाठी, म्हणून ह्या मातीचा उपयोग केला जातो. पुढे आकारीयता.
मृदेला हवा तसा आकार देता येतो. मृदेच्या या गुणधर्माला आकारीयता म्हणतात. या गुणधर्मामुळे मृदेपासून आपल्याला विविध आकाराच्या वस्तू बनवता येतात. या वस्तू भाजून टणक बनवता येतात. उदाहरणार्थ माठ, रांजण, पणत्या, मूर्ती, विटा. आकारीयता म्हणजे आकार येतो, त्याला आकार ज्याला आकार देता येतो अशा पद्धतीचं आकारीयता. तर माती आहे किंवा मृदा आहे, हिलासुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीने आकार देतो. अगदी आपण घरीसुद्धा लहान असताना मातीची खेळणी वगैरे बनवलेली आहेत, त्याला आपण हवा तसा आकार देऊ शकतो. आपल्या रोजच्या वापरातील माठ असेल, मडके असतील, रांजण असतील किंवा पेटवण्यासाठी म्हणून आपण पणत्या वापरतो, दिवे वापरतो, ह्या सगळ्या गोष्टी मातीच्या बनवता येतात. आतापर्यंत आपण मातीच्याच ह्या वस्तू वापरायच्या. आता जरा बदल झाल्यामुळे काही वेळा आपण प्लास्टिकच्या किंवा बाहेर देशातून येणाऱ्या वेगळ्या धातूच्या वगैरे वस्तू वापरतो. परंतु मातीच्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू आपल्याला वापरता येतात, कारण की मातीला आकार देता येतो. म्हणून ह्या वस्तू आपण मातीच्या तयार करतो आणि वापरतो. आपण घर बांधण्यासाठी विटा वगैरे ज्या काही गोष्टी असतात त्यासुद्धा आपण तयार करतो, वापरतो. उपयुक्त मृदेचे काही प्रकार. चिनी मृदा, ज्याला आपण चिनी माती असं म्हणतो किंवा त्याला केओलिन असं सुद्धा म्हणतात, ही पांढऱ्या रंगाची असते. या मृदेपासून कपबशा, स्नानगृहातील फरशा, टाक्या, प्रयोगशाळेतील उपकरणे, मुखवटे, बरण्या इत्यादी बनवता येतात. चिनी माती, त्यालाच केओलिन असं सुद्धा म्हणतात. त्याच्यापासून काय काय बनवतात ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपल्याला माहिती आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला चिनी मातीपासून बनवता येतात. बऱ्याचशा आपल्या आसपास, जसं आपण चहाचा कप असतो चिनी मातीचा बनवलेला असतो, प्लेट असतात चिनी मातीच्या बनवलेल्या असतात. आपल्या घरी लोणचं टाकण्यासाठी बरणी असते, चिनी मातीची बनवलेली असते. अशा आपल्या आसपास असलेल्या बऱ्याचशा वस्तू आहेत त्या चिनी मातीच्या बनलेल्या असतात. भरपूर उदाहरणं आपल्याला सांगता येतील की जी चिनी मातीचे बनलेली असतात. खेळणी वगैरे किंवा पिगी बँक म्हणजे पैसे ठेवण्याची एक बरणी असते ती वगैरे सगळ्या चिनी मातीपासून बनलेल्या असतात. शाडूची मृदा ही पांढरट रंगाची असून पुतळे, मूर्ती बनवण्यासाठी वापरली जातात. शाडू विशेष करून आपण कशाच्या संदर्भात ऐकतो तर गणपती जेव्हा येतात तेव्हा शाडूचे गणपती वापरा वगैरे आपण ऐकत असतो. प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती वापरायचे नाहीत, गणपतीच्या मूर्त्या वापरायच्या नाहीत, तर शाडूच्या वापरायच्या आहेत. अशा पद्धतीने आपण गणपतीचा उत्सव असतो त्या काळात आपण नेहमी ऐकत असतो. तर ही ती शाडू आहे, म्हणजे ती शाडूची माती असते. त्याच्यापासून पुतळे बनवता येतात, वेगवेगळ्या मूर्त्या बनवता येतात, अनेक प्रकारच्या गोष्टी बनवता येतात. टेराकोटा मृदा, तिसरी मृदा आहे टेराकोटा मृदा. या मृदेपासून कुंड्या, सजावटीच्या वस्तू बनवल्या जातात. ज्या काही झाडं लावण्यासाठी वगैरे कुंड्या असतात ते मातीच्याच असतात, पण थोडीशी वेगळी माती असते. किंवा सजावटीच्या वस्तू म्हणजेच खेळणी वगैरे असतात ती पण मातीची असतात, पण ती माती थोडीशी वेगळी असते. ती जी माती असते त्याला टेराकोटा मृदा किंवा टेराकोटा माती असं म्हटलं जातं. पुढे आहे मुलतानी मृदा, सौंदर्य प्रसाधनातील वापरली जाते. मुलतानी माती, आपण बरेचसे लोक ही मुलतानी माती वापरतात. का वापरतात की आपलं सौंदर्य आहे, आपली सुंदरता आहे ती वाढवण्यासाठी. म्हणून आपण आपल्या चेहऱ्याला वगैरे लेप देतो आणि चेहऱ्याला वगैरे लेप दिल्यानंतर काय होतं, आपला चेहरा आहे तो निखरतो, उजळतो तो चेहरा. म्हणून आपलं सौंदर्य वाढवण्यासाठी म्हणून ह्या मुलतानी मातीचा लोक उपयोग करत असतात, वापर करत असतात. आपली त्वचा चांगली सुंदर दिसावी ह्याच्यासाठी आपण मुलतानी मातीचा लेप आपल्या त्वचेवरती देत असतो. एक सौंदर्य प्रसाधन म्हणून ह्या मुलतानी मातीचा उपयोग केला जातो किंवा उपयोग आपण करतो. चिनी माती हे केओलिनाइट या प्रकारचे एक औद्योगिक खनिज आहे. हे चीनमध्ये सापडते म्हणून याला चिनी माती म्हणतात. या मातीला उष्णता दिल्यावर तिला चकाकी तसेच काठिण्य प्राप्त होते, म्हणून याचा वापर आपण भांडी बनवण्यासाठी करतो आहे. केओलिन किंवा चिनी माती किंवा चिनी मृदा याच्याबद्दल थोडक्यात आणखी माहिती दिलेली आहे की हे केओलिनाइट नावाचं जे खनिज असतं त्या खनिजापासून ही माती तयार केली जाते आणि त्याला उष्णता देऊन त्याच्यापासून वेगवेगळ्या वस्तू वगैरे तयार केल्या जातात. ही आपल्याला ते थोडक्यात माहिती दिलेली आहे. पुढे मृदा परीक्षण. मृदेचे परीक्षण केल्याने जमिनीत विविध घटकांचे प्रमाण लक्षात येते. मृदेचा रंग, पोत तसेच त्यातील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण मृदा परीक्षणामध्ये तपासले जातात. मृदेमध्ये कोणत्या घटकांची कमतरता आहे,
व ती दूर करण्यासाठी कोणते उपाय योजावेत हे ठरवण्यासाठी मृदा परीक्षण केले जाते. मृदा परीक्षणासाठी जमा केलेली मातीचा नमुना 8 ते 10 दिवस मोकळ्या ठिकाणी सुकवावा. उन्हात न ठेवता सावलीत सुकवावा. नंतर चाळणीतून चाळून घ्यावा. मातीचे गुणधर्म लक्षात येण्यासाठी pH, ज्याला मराठीमध्ये सामू, आणि विद्युत वाहकता या 2 परीक्षणांचा विशेष उपयोग होतो. विविध प्रयोगांच्या आधारे तुमच्या शेतातील मृदेची सुपीकता तुम्हाला ठरवता येते. मृदा परीक्षण करणे का गरजेचं आहे? कारण की आपल्या शेतामध्ये कोणतं पीक चांगलं येईल हे ठरवण्यासाठी मृदा परीक्षण करणे गरजेचं असतं. नाहीतर आपण बऱ्याचशा वेळा आपली माती असते ती वेगळी असते आणि त्याच्यामध्ये पीक वेगळं घेतो. त्याच्यामुळे आपलं पीक चांगलं येत नाही आणि आपलं नुकसान होतं. मग आपल्याला कळतच नाही की नेमकं कशामुळे नुकसान झालं. तर मृदा परीक्षण करणे खूप गरजेचं आहे. जर आपण मृदा परीक्षण केलं तर आपल्याला कळेल की आपली मृदा म्हणजे माती कशा पद्धतीची आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत आणि मग त्या घटकांच्या आधारे कोणकोणतं पीक आपल्याला तिथे घेता येऊ शकतं हे आपल्याला समजतं. म्हणून मृदा परीक्षण करणे गरजेचं आहे. पण मृदा परीक्षण करायचं असेल तर लगेच आपण आपल्या शेतात गेलो, माती खणून आणली आणि मग ती लगेच परीक्षणाला दिली असं नाही. तर ती माती घ्यायची आहे काढून, व्यवस्थित 8-10 दिवस सुकवायची. तीसुद्धा उन्हात सुकवायची नाही. उन्हात का नाही सुकवायची? कारण की उन्हामध्ये सुकवली तर त्याच्यामध्ये जे काही घटक आहेत ते उन्हाच्या उष्णतेमुळे निघून जाऊ शकतात. त्याच्यामुळे सावलीतच व्यवस्थित सुकवायचे आहे आणि मग त्याचं नंतर नेऊन परीक्षण करायचं आहे. इथे परीक्षणाचे 2 प्रकार आहेत. एक तर त्याचं सामू म्हणजे pH तपासला जातो आणि त्याच्यामध्ये विद्युत वाहकता किती आहे ते तपासलं जातं आणि त्याद्वारे आपली मृदा, आपली माती कशी आहे ते आपल्याला सांगितलं जातं आणि मग त्या आधारे आपण आपल्या शेतामध्ये जे योग्य पीक असेल ते आपण घेऊ शकतो. आता हे जे परीक्षण आहे ते कुठे केलं जातं तर आपल्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी काही सरकारी विभाग असतात, जिथे शेतकी संदर्भात विभाग असतात. तिथे हे मातीचे परीक्षण करून आपल्याला रिपोर्ट दिले जातात आणि मग त्या आधारे आपण आपल्याला योग्य असं पीक घेऊ शकते. मृदेची सुपीकता कमी होण्याची कारणे: मृदेचा सामू म्हणजेच pH 6 पेक्षा कमी किंवा 8 पेक्षा जास्त, सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कमी, जमिनीतील पाण्याचा निचरा न होणे, सतत एकच पीक घेणे, खाऱ्या पाण्याचा सतत वापर, रासायनिक खते व कीटकनाशके यांचा अतिवापर. आपल्या जमिनीची सुपीकता कमी होण्याची कारणे काय आहेत? तर आपल्या जमिनीचा जो काही pH आहे तो 6 पेक्षा कमी होतो किंवा 8 पेक्षा जास्त होतो, तेव्हा त्याची सुपीकता निघून जाते. त्याच्यानंतर आपण सेंद्रिय खतांचं प्रमाण कमी करतो. साधारणतः आजकाल आपण सेंद्रिय खते वापरतच नाही. सगळी कोणती खते वापरतो? रासायनिक खतेच वापरतो. दुकानात वगैरे जातो, त्या खताच्या गोणी विकत आणतो आणि तेच आपण जमिनीमध्ये मारतो. ही रासायनिक खते आहेत, ती जमिनीचं नुकसान करतात. जमिनीची जी काही सुपीकता आहे ती घालवतात. आपल्याला सेंद्रिय खतांचा उपयोग करणे गरजेचं आहे. म्हणजे शेणखत किंवा पाल्यापाचोल्यापासून तयार झालेले खत, अशी जी खत आहेत ती खत आपल्याला जमिनीमध्ये टाकायची आहेत. हे जर आपण केलं तर आपल्या जमिनीची सुपीकता वाढू शकतो. जमिनीत पाण्याचा निचरा न होणे म्हणजे जमिनीमध्ये पाणी तसंच साठून राहतं, ते जातच नाही, तसंच शिल्लक राहतं. अशाने काय होतं, जमिनीमध्ये जे काही घटक असतात ते घटक एकतर कुजतात किंवा तसेच तिथेच पडून राहतात किंवा जमिनीच्या आतमध्ये जी खनिजं असतात, जे क्षार असतात, ते क्षार जमिनीच्या वरती यायला सुरुवात होते आणि मग ती सगळी जमीन क्षारयुक्त होते, म्हणजेच नापीक होण्यास सुरुवात होते. आणि सतत एकच प्रकारचं पीक घेणे. आपण जर जमिनीमध्ये सतत एकच प्रकारचं पीक घेतलं तर मग त्या पिकासाठी आवश्यक जे काही पोषण तत्व आहे ते संपून जातं. साधं उदाहरण बघायचं झालं तर आपण जर नेहमी चपात्याच खाल्या तर काय होईल, आपल्या घरातील पीठ आहे ते लवकर संपून जाईल. मग आपल्याला दुसरं पीठ आणावं लागेल. आता अर्थातच आपल्याला शक्य आहे, आपण दुसरं पीठ आणू शकतो, परंतु जमिनीला शक्य आहे का? तर ते जमिनीला शक्य नाही. जमिनीला हजारो वर्ष लागतात ते पोषण तत्व तयार व्हायला. जसं आपण जर भात लावला आणि भाताला जे पोषण तत्व लागतं ते पोषण तत्व जे आहे ते जमिनीमध्ये अस्तित्वात आहे. मग आपण दरवर्षी भातच लावला तर भात जो आहे तो ते पोषण तत्व खाऊन टाकेल
आणि मग त्या जमिनीमधलं ते भाताला आवश्यक असणारे जे काही पोषण तत्व आहे ते कमी 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 होत जाईल आणि एक वेळ अशी येईल की तिथे ते पोषण तत्व अस्तित्वातच राहणार नाही. म्हणून एकाच पद्धतीचं जर पीक लावलं तर तरीसुद्धा जमीन ही नापीक होऊ शकते. खाऱ्या पाण्याचा सतत वापर. आता मी म्हटलं त्या पद्धतीने खारं पाणी असेल म्हणजे त्याच्यामध्ये क्षार राहतात आणि क्षार राहिले तर मग ती जमीन नापीक होते. रासायनिक खते व कीटकनाशके यांचा अतिवापर. आता म्हटलं त्या पद्धतीने आपण सेंद्रिय खते वापरत नाही, रासायनिक खते त्याच्यानंतर त्याच्यावरती वेगवेगळी औषधं मारत असतो पिकावरती. हे सगळं जमिनीचं नुकसान करतात. त्याच्यामध्ये जी एक नैसर्गिक सुपीकता असते ती नष्ट होऊन जाते. मग ह्या गोष्टी न करता आपण सेंद्रिय खतांचा वगैरे वापर करून सुपीकता वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. जागतिक मृदा दिन 5 डिसेंबर. मृदा संवर्धनासाठी प्रयत्न करणे. जागतिक मृदा दिन आहे तो कधी साजरा केला जातो? 5 डिसेंबर. आणि मग हा कशासाठी साजरा केला जातो? कारण की जमीन आहे ती खूप महत्त्वाची आहे. आपलं आयुष्य आहे जमिनीवरती अवलंबून आहे. त्याच्यामुळे जमिनीची काळजी घेणे खूप गरजेचं आहे. म्हणून आपण जागतिक मृदा दिवस साजरा करून मृदेचं महत्त्व पटवून सांगतो, त्या पद्धतीने कार्य करण्याचा प्रयत्न करतो. हे नेहमी लक्षात ठेवा. रासायनिक खते अधिक प्रमाणात वापरल्यास जमिनीचा पोत बिघडतो आणि ती जमीन पेरणीयोग्य राहत नाही. जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी पिकांची आलटापालट करावी. उदाहरणार्थ गव्हाचं पीक काढल्यानंतर जमिनीचा कस कमी होतो. त्यानंतर भुईमूग, मटकी, वाटाणा, तूर, हरभरा, सोयाबीन यासारखी पिके घ्यावी. त्यामुळे जमिनीचा कमी झालेला कस भरून मग निघतो. आत्ताच मी तुम्हाला म्हटलं त्या पद्धतीने एकच प्रकारचं पीक घेतलं तर त्या पिकाला आवश्यक असलेली पोषण तत्व कमी होतात. म्हणजे ते पीक त्याचं खाणं खाऊन टाकतं आणि नेहमी ते पीक त्याचं खाणं खाऊन टाकत असेल अर्थातच त्याच्यामुळे ते काय होतं, ते जे त्याचं खाणं आहे ते त्याचं पोषण तत्व आहे ते कमी होऊन जातं. मग अशा वेळेस एक पीक घेतल्यानंतर त्या ठिकाणी दुसरं पीक घ्यायचं. जसं आपल्याला इथे म्हटलेलं आहे, गहू काढल्यानंतर एकतर तुम्ही भुईमूग लावा, हरभरा लावा, काहीतरी लावा, दुसरं पीक लावा. त्याच्यामुळे दुसरी पोषण तत्वे वाढतात. थोडक्यात जमिनीची सुपीकता अबाधित राहते. असे होऊन गेले. डेन्मार्कचा शास्त्रज्ञ सोरेनसन याने हायड्रोजन आयनांचा संहतीवर आधारित pH संकल्पना मांडली. मातीचा सामू ठरवण्यासाठी पाणी व माती यांचे 1:2 या प्रमाणात मिश्रण करून त्यांचे विविध दर्शकांच्या सहाय्याने परीक्षण करतात. त्यानुसार मृदेचे 3 प्रकार आढळतात. आम्लयुक्त मृदा pH आहे 6.5 पेक्षा कमी. उदासीन मृदा pH आहे 6.5 ते 7.5. आम्लयुक्त मृदा pH आहे 6.5 पेक्षा जास्त. हे जे शास्त्रज्ञ आहेत, कोणते? डेन्मार्कचे शास्त्रज्ञ आहेत सोरेनसन. ह्यांनी सामू म्हणजे pH ही जी काही गोष्ट आहे ती शोधून काढलेली, ही संकल्पना मांडलेली आहे. जर मातीचा सामू म्हणजे pH जर आपल्याला शोधायचा असेल तर पाणी आणि माती यांचे 1:2 प्रमाण मिश्रण घ्यायचं आहे. 1:2 म्हणजे काय? तर पाणी 1 किलो असेल तर माती 2 किलो घ्यायची. ह्या पद्धतीने पाणी 2 किलो असेल तर माती 4 किलो. ह्या पद्धतीने 1:2 प्रमाण आहे. आणि मग त्यांचं परीक्षण करायचं. ह्या परीक्षणाद्वारे मातीचे 3 प्रकार आहेत. एक आम्लयुक्त मृदा म्हणजे ज्याच्यामध्ये ॲसिड मोठ्या प्रमाणावरती असतं, ती आहे 6.5 पेक्षा कमी. म्हणजेच आपली जर मृदा आहे, आपली माती जर परीक्षणाला नेली आणि त्याचा pH 6.5 पेक्षा कमी असला तर तो ॲसिडयुक्त किंवा आम्लयुक्त असतं. दुसरं आहे न्यूट्रल 6.5 ते 7.5, ज्याला उदासीन किंवा न्यूट्रल असं म्हणतो आपण. ती उदासीन जी काही मृदा असते 6.5 ते 7.5 ही साधारणतः आपण चांगली मृदा म्हणू शकतो. त्याच्यानंतर 7.5 पेक्षा जी जास्त असते ती आम्लयुक्त असते. म्हणजे त्याच्यामध्ये बेस आम्लारी मोठ्या प्रमाणावरती असते. तर हे मृदेचे मुख्य करून 3 प्रकार आहेत. हे मृदेची माहिती आपण इथे घेतलेली आहे. हे प्रकरण आहे ते प्रकरण इथे आपलं संपलेलं आहे. या प्रकरणावर आधारित अभ्यास आहे, स्वाध्याय आहे, तो तुम्ही सोडवायचा आहे, अभ्यास करायचा आहे. अर्थातच काही अडचणी असतील तर त्या मला विचारायच्या आहेत. आता आपण इथे थांबूया. पुढच्या तासाला आपण पुढचा अभ्यास घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.